गेल्या 42 वर्षांपासून वेदनादायी जीवन जगणाऱ्या अरुणा शानभाग यांचं मुंबईमध्ये निधन झालंय। मुंबईतल्या केईएम रुग्णालयात शानभाग यांनी सकाळी 8:30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला। गेल्या 42 वर्षांपासून शानभाग या कोमात होत्या। काही दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। केईएम रुग्णालयाच्या वॉर्डबॉयनं शानभाग यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता। त्यावेळी झालेल्या हल्ल्यानंतर शानभाग या कोमामध्ये गेल्या होत्या। गेली 42 वर्ष केईएमच्या नर्सेस त्यांच्यावर आस्थेनं उपचार करत होत्या। शानभाग यांची त्या आपुलकीनं काळजी घ्यायच्या। दरवर्षी न चुकता त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा व्हायचा। मात्र वाढत्या वयानुसार शानभाग यांची प्रकृती खालावतच गेली। त्यांची ती अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी 2011 मध्ये अरुणा यांना दयामरण द्यावं अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती। ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली। त्यानंतरही अरुणा मृत्यूशी निकरानं लढत राहिल्या। अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि अरुणाच्या करुणादायी लढ्याचा अंत झाला। न्यायालयाच्या आदेशानंतर अरुणा यांचं पालकत्व केईएमकडे असल्यानं केईएम रुग्णालयानं स्वतः शानभाग यांचा अंत्यविधी करण्याची इच्छा व्यक्त केली। तसंच अरुणा शानभाग यांच्या नातेवाईकांना देखील आवाहन केलं। अरुणा शानभाग यांचं पार्थिव आता केईएम हॉस्पिटलमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय। थोड्याच वेळात भोईवाडा हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। श्रीमती अरुणा शानभाग गेले काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास झाल्यामुळे त्यांना MICU मध्ये आम्ही नेलं होतं। तिथे त्या व्हेंटिलेटरवर होत्या। त्यांची प्रकृती गंभीर होती, तशा त्यात सुधारणा होत होती, परंतु आज सकाळी त्यांची तब्येत अत्यंत खालवली आणि त्यांना हार्ट अटॅक म्हणजे कार्डियक अरेस्ट आला आणि त्यामध्ये त्यांचं देहावसन झालं। साधारणतः 8:30 वाजता हा त्यांचं झालं। हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ आणि सर्व परिचारिका यांनी अतोनात गेले 42 वर्ष कष्ट करून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत आणि आजही आमच्या सगळ्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यात आम्हाला यश आलं नाही। अरुणा शानभाग यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या आणि त्यांच्या दयामरणासाठी याचिका दाखल करणाऱ्या पिंकी विराणी या क्षणाला आपल्या सोबत आहेत। आपण पिंकी विराणींकडे जाऊयात। पिंकी विराणीजी, तुम्ही अरुणा शानभाग यांना एक प्रकारे अनुभवलं पूर्णपणे, पुस्तक रूपातनं तुम्ही व्यक्त केलं आणि हे सगळं अनुभवल्यानंतर दयामरणासाठी पण तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली होती। त्यामुळे अरुणा शानभाग ही तुम्हाला हुबेहूब आठवत असणार, काय सांगाल? अरुणा शानभाग की आज लीगल डेथ हुई है। उसकी एक्चुअल डेथ, जो वो अपने आप को समझती थी, जो वो नर्स थी, वर्किंग नर्स थी, जो वो डॉक्टर से शादी करने वाली थी और उस रात नेक्स्ट डे से वो लीव पे जाने वाली थी शादी के लिए, उस रात नवंबर 27, 1973 को जो उसका बलात्कार, सोडमी एक्चुअली, और ब्रेन डेथ का स्ट्रैंगुलेशन जो हुआ था, एक्चुअली वो रात को वो मर गई है। उसके बाद में जो हुआ है, आज तक जो हुआ है, उसके अलग 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 बॉडी पार्ट्स मरते जा रहे थे अंदर, और आखिर में जो आज थोड़ा बहुत जो बच गया था वो नेचर ने टेक ओवर कर लिया। नेचरने टेक ओव्हर केलं असं म्हणतात, पण कायदा आणि सुव्यवस्थेतल्या या सगळ्या त्रुटींमुळे अरुणाला वेदना भोगाव्या लागल्या गेल्या 42 वर्ष। हमको, मैं मेरी सिस्टर्स को भी ये कहती हूँ, मैं सबको ये कहती हूँ, मैं खुद जब डर जाती हूँ तो यही समझती हूँ कि अगर मैं डर गई तो हजारों अरुणाएं होंगी, लाखों निर्भय होंगे। हमको नहीं डरना है, लेकिन सिस्टम को समझना है कि अगली बार अगर ऐसा केस होता है, वर्स्ट सेक्सुअल हरासमेंट, रेप, सोडोमी, वायलेंस इन द वर्क प्लेस, जो कि ये है, कोलीग्स जो है, वर्क प्लेस जो है, उनको आगे आना है, उनको FIR फाइल करना है, उनको वो विक्टिम के साथ में चलना है। अरुणा का रेपिस्ट क्यों नहीं पकड़ा गया? क्योंकि उनके किसी ने भी, हॉस्पिटल वाले ने FIR नहीं फाइल किया फॉर सोडोमी, जो कि तब तक समझ में आ गया था सब कुछ क्या हुआ है। अगर हम डर गई और अगर हमने सोचा कि अरुणा मर गई है
लीगली मर गई है, हम क्या करें, हम क्या समझे। तो फिर ये जो सिस्टम है ना, सिस्टम भी हमारा साथ छोड़ देगा। सिस्टम कहेगा ये लोग ही डर गए, हम क्या करें, छोड़ दो। तो हमको सिस्टम को पकड़ पकड़ के याद दिलाना है की और अरुणा नहीं हो सकती और निर्भया नहीं हो सकती। बरोबर आहे. त्यावेळी जर FIR झाली असती तर पुढच्या कायदेशीर प्रक्रिया या होऊ शकल्या असत्या. पण सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही दया मरणासंदर्भात सुद्धा अर्ज दाखल केला होता. तो नेमका कशासाठी केला? कारण जसं आता तुमच्या बोलण्यातनं सुद्धा आलं की जिवंतपणेच अरुणा मरण यातना भोगत होती, कदाचित त्याच भावनेतनं केला होता. एक्चुअली क्या है, ट्विटर पे जो आ रहा है और पहले से भी जो मुझे याद है, मैं अरुणा को अरुणा को मेरे दिल में लेके गई थी सुप्रीम कोर्ट, और वहाँ पर एक फिल्म बनाया गया था ताकि सुप्रीम कोर्ट सब देख सके कि एग्जैक्टली उसकी कंडीशन क्या है। और जब वो फिल्म दिखा रहे थे उसको ऐसे डरा डरा के वो लोग रुला रहे थे फिल्म पे, ताकि क्योंकि वो डर जाती थी, वो बहुत ज़्यादा लोग उसके रूम में होते थे। तो एक तमाशा हो गया था सुप्रीम कोर्ट में, वो कोर्ट में, चेंबर में, नो कोर्ट, ओपन कोर्ट था एक्चुअली। और एक यंग लॉयर ने कहा अरे यार ये तो कोमा में नहीं है। तो बाद में मैंने उसको जाके पकड़ा और मैंने मेरी सारी नाखून ना उसके हाथ में यूं डाल दी और मैंने कहा क्यों, कोमा में नहीं है तो तुमको प्रॉब्लम नहीं है? अगर कोमा में होती तो तुमको ठीक लगता कि हाँ इसको जाने दे सकते हैं, क्योंकि ये उसके ये कुत्ते की आवाज़ उसमें से निकल रही है, तो आपको तकलीफ हो रही है कि अब इसका क्या करें। कोमा में होती तो आपको क्या लगता है ये बॉलीवुड पिक्चर है और घंटियाँ बजेगी और वो जाएगी, हैं? नहीं मैडम, आई एम सो सॉरी, आई एम सो सॉरी। आई सेड तुम कहते हो ये कोमा में नहीं है, ये सेमी कोमा में है, ये पर्सिस्टेंट वेजिटेटिव स्टेट में है। तुम चाहोगे उसकी जगह में लेटने की, आओ लेटो लेटो। ऐसे ये कोर्ट में कोई भी चाहेगा? हाँ, तुम लोगों को बड़ी है भारतीय सभ्यता नहीं है हमारी किसी को पैसिव यूथनेसिया देने की। उसकी नाक की फीड हम कैसे बंद करें, 15-20 दिन लगते, वो इंटरनेशनली प्रिस्क्राइब स्टैंडर्ड है। अरे हम उसको कैसे भूखा मार दे, भूखा मारने का सवाल ही नहीं था बेचारी को, भूखा मारने का सवाल ही नहीं था। और आप लोग कहते हैं सभ्यता सभ्यता, अरे साले लोग जाओ 1 महीना निकालो उसके बेड पे। नहीं नहीं मैडम, सॉरी सॉरी। एनीवे, हम जो सारे हैं, मीडिया के भी बहुत सारे लोग हैं और मैं उनके बहुत शुक्रगुजार हूँ, और बहुत सारे लोग हैं यू नो जो मुझे रोक रोक के, मैं ज़्यादा टीवी पे आती नहीं हूँ, मेरी फ़ोटो ज़्यादा छपती नहीं है, तो कोई नाम पहचान लेता है कहीं कहीं एयरपोर्ट पे कहीं कुछ, तो मुझे रोक के थैंक यू कहते। तो मुझे इतना बुरा लगता है, यू नो क्या किया मैंने उसके लिए, क्या किया, थैंक यू फॉर व्हाट, थैंक यू फॉर व्हाट। लेकिन हाँ, थैंक यू अरुणा, वो इंडिया के लिए पैसिव यूथनेसिया लॉ छोड़ गई, ताकि इसके बाद में नॉट ओनली औरत, मर्द ऑल्सो, nobody needs to suffer the way she has suffered। वो थी हमारी अरुणा, मेरी अरुणा। बहुत बहुत शुक्रिया आपका पिंकी विराणी यांनी या सगळ्या भावना ज्या आहेत त्या अरुणा शानभाग यांच्या प्रतीच्या व्यक्त केल्या आहेत. त्यांना दयामरणाचा अर्ज त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केला होता, जो सुप्रीम कोर्टाकडनं नाकारण्यात आला. केईएम हॉस्पिटलच्या माजी डीन प्रज्ञा पै यांनी अरुणा शानभाग यांच्या 10 वर्षाच्या हृदयस्पर्शी आठवणी या सगळ्या प्रसंगानंतर जागवल्या. आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी पै यांच्याशी बातचीत केली. गेले 42 वर्षांपासून मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये भरती असणाऱ्या अरुणा शानभाग यांचं निधन झालेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा पै आहे, जे पूर्व डीन आहेत, त्यांच्याशी बोलूया. मॅम, काय एकंदरीत आज ही बातमी जेव्हा आली, काय तुम्हाला वाटतं आणि काय गोष्टी आहेत ज्या आठवतात? बातमी मिळाली तेव्हा असं वाटलं की देवाने तिला मुक्ती दिली आणि आता ती हैराण होणार नाही, आणि तिची आठवण काढून रडणारं कोणी नव्हतंच. तिच्या काही स्वतःची जबाबदारी नव्हती बिचारीची.
आणि आठवणी, हो खूप आठवणी, 10 वर्षाची आठवणी आहेत मला. आणि तेव्हा जेव्हा मी डीन होते तिथे, तेव्हा साधारण तिची मानसिक वय 7-8 महिन्याची मूल तेवढी होती. म्हणजे तिला काय आवडते, काय आवडत नाही, काय तिला खायला घातलं तर ती आवडीने खाणार, किंवा काय गाणे म्हणून दाखवले, भजन म्हणून दाखवले तर ती खूपच खुशी होणार, कारण तिला म्युझिकची फार आवड होती. आणि कॅसेट रेकॉर्डर पण तिथे आणून ठेवलं होतं मी. आणि काय इतर काय सांगितलं तर तिची एक हावभावाने आपल्याला कळायचं, किंवा ती ओरडायची किंवा हसायची, पण तो तिला बोलता येत नव्हतं. आणि जेवण खाणबद्दल तिची आवड होती. रोज रोज हॉस्पिटलचं जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर आपण घरचं काय घेऊन दिलं, दिवाळीचा काय नाश्ता घेऊन गेलो, किंवा कॅन्टीनमध्ये सांगून काय सॉफ्ट जेवण बनवून दिलं, किंवा फ्राईड फिश. मी व्हेजिटेरियन आहे, म्हणजे मला बनवायला जमत नव्हतं, पण ते आणून द्यायचे मी. ती खूपच आवडीने मिठी मारून खायची अगदी. आणि आता ती नाही. त्याचे एक दुःख आहे, परंतु एक संतोष, समाधान पण आहे की ती बरी तर होणार नव्हतीच, तर आणखीन जास्त वेळ शरीरमध्ये राहून का उपयोग नव्हता. आणि मी देवाला प्रार्थना केली आणि करते की तिच्या आत्म्याला परम शांती लाभो, आणि जर पुनर्जन्म असेल तर तिला अगदी चांगला जन्म मिळावा. धन्यवाद झी 24 तासशी बोलल्याबद्दल. तर आपण बघू शकतो की अनेक आठवणी प्रज्ञा पै मॅडम यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. जवळपास 10 वर्ष प्रज्ञा पै मॅडम KEM हॉस्पिटलमध्ये डीन होतात आणि त्यांनी जवळून अरुणा शानबाग यांना बघितलेलं आहे. रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई. अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर KEM रुग्णालयात शोककळा पसरली. रुग्णालयातील सर्वच कर्मचारी आणि अरुणा शानबाग यांचं एक आगळंवेगळं नातं निर्माण झालं होतं. KEMच्या या नर्सेसशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी कविता शर्मांनी. कहते हैं खून का रिश्ता बड़ा या दिल का रिश्ता बड़ा. आपका नाम मैम? संजीवनी यादव. कितने सालों से अरुणा शानबाग को आपने देखा है और उनकी ट्रीटमेंट करती आई हैं? 78 से हम लोग उसको देखा है और तभी से हम लोग उसको ट्रीटमेंट, जो खाना पीना जो कुछ करना पड़ता है जिंदा आदमी को वैसा कर रहे हैं. आज सुबह 8:30 बजे जब ये पता चला कि अरुणा शानबाग आपके बीच नहीं रही तो कैसा लगा? दुख लगा. इतना साल से उनको बेड रिडन थी तो भी उसका देखने से चेहरा भी रहा वो वैसा फ्रेश वैसा ही था. इतनी ओल्ड हो गई तो भी दुख लगा ना. अच्छा, कभी कुछ याद आता है? लोग कहते हैं वो सेमी कोमा में थी, शायद ही किसी को रिस्पॉन्ड करती, लेकिन आप जब उनके साथ थी, क्या कुछ आपको याद आ रहा है कि वो किस तरीके की हलचल करती थी? नहीं, उनको देखो अभी कुछ खाना देगा तो वो ज्यादा खाना होएगा, मतलब अपने को ऐसा ज्यादा लगता तो अपन नहीं खाते हैं, तो वो थूक देती थी. मतलब वो समझ नहीं गई कि उसको खाना पेट हो गया. वो गीला हो गया, यूरिन हो गया तो वो चिल्लाती थी. बच्चा लोग कैसा गीला हो गया तो आवाज करते हैं तो अपन समझते उसने वैसा करती थी, मतलब बच्चे के माँ पर. अरुणा शानबाग पूरा KEM हॉस्पिटल का जो प्रशासकीय अधिकारी से लेके डीन से लेके जो हम लोग के डॉक्टर है, सब परिचारिका, जो सब सर्वेंट ने उसका अपनापन करके सेवा किया है. और वो सेवा हम लोग उसका सेवा किए तो हम लोग का लास्ट का भी सब काम हम लोग ही करेंगे. जब सुबह ये सुना, क्या पहले आया आपके दिमाग जब आपने सुना कि अरुणा शानबाग आपके बीच नहीं रही? हम लोग को बहुत दुख हुआ. मैं कुछ कह नहीं पा सकती है कि वो हम लोग की माँ जैसी थी. जब भी हुआ तो हम लोग इधर नहीं थे नर्सिंग में, लेकिन जिस दिन हम लोग नर्सिंग में भर्ती हुआ उस दिन से हम लोग जब भी हम लोग को वो वार्ड मिला, वो वार्ड में हम लोग उसकी माँ जैसी सेवा की है, जो अपनी बहन जैसी सेवा की है. जो अपनापन था वो अपनापन हम लोग ने दिया है उसको. बिल्कुल, और ये भावनाएं बताने की जरूरत नहीं है इस वक्त. और KEM अस्पताल लगातार ये कह रहा है कि जैसे उन्होंने उनकी देखभाल की है, अंतिम संस्कार का पूरा हक भी इस पूरे परिवार को मिलना चाहिए. कैमरामैन वैभव के साथ कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई. अरुणा शानबाग यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणी दाटून आल्या. त्यांच्या सहकारी मंगला शानबाग यांनी अरुणा यांच्यासह घालवलेला जो काही वेळ होता आणि त्या वेळातल्या ज्या काही आठवणी होत्या त्या सांगितल्या. मंगला जी, आप यहाँ पर आ रही थी, कितने सालों तक आई? आपको देखने दिया जा रहा था अरुणा को? कभी मेरे को देखने नहीं जा रहा था. मैं खुद आती थी, दरवाजा खोलती थी, जाती थी, नहलाती थी, खिलाती थी, सब करके मैं रात को निकल जाती थी. समझा ना, 10 साल तो मैं बाद में मेरी शादी हो गई. शादी होने के बाद इतना लंबे थी वो तो मीडिया वाले ने देखा, उसको चलने को भी नहीं आता, तो उसको क्या भेजने का हम लोग. अरुणा शानबाग यांच्या वेदनादायी जीवनाची व्यथा कथा अरुणाची या नाटकातनं मांडण्यात आली होती. अभिनेत्री चिन्मयी सुमितनं अरुणा शानबाग यांची भूमिका साकारली होती. या निमित्तानं चिन्मयी यांनी अरुणाबाबत जाणून घेताना आलेले अनुभव आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याशी बोलताना शेअर केले.
अरुणा शानबाग यांच्या जीवनावर आधारित कथा अरुणाची हे नाटक लिहिण्यात आलं होतं आणि या नाटकामध्ये अरुणा शानबाग यांची भूमिका बजावली होती चिन्मयी सुमित यांनी आणि चिन्मयी सध्या आपल्या सोबत आहे. काय सांगाल, आज त्यांचं निधन झालेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय? खूप दुःखद आहे पहिली प्रतिक्रिया ही की इतके दिवस असं वाटत होतं, म्हणजे मला खरंच कळत नाही आहे की आत्ता तिचं मरण झालं असं म्हणायचं का. कारण मला असं वाटतं की ज्या वेळेला ती कोमात गेली होती आणि सगळ्यांनी तिला नाकारली होती त्याच वेळेला खरं तर ती गेली होती. पण आज ज्याला आपण लिगली म्हणतो, मेडिकली म्हणतो, तशा पद्धतीने आज तिचा मृत्यू झाला आहे हे जाहीर झालं. त्याच्यामुळे ती होती तेव्हा ती कशी होती हे मला खूप तिच्या जवळच्या लोकांकडून कळलं की अत्यंत लोभस असं व्यक्तिमत्व, अत्यंत तेजस्वी असं व्यक्तिमत्व. कारण तिचे फोटो तर सगळीकडेच प्रसिद्ध झालेले आहेत. ती नर्स असतानाचे दिसायला तर सुंदर होतीच होती, पण लोभस मी अशा दृष्टिकोनातून म्हणते की प्रत्येकाला हवीशी वाटावी अशी तिने तिची माणसं आणि तिची कामावरली निष्ठा या दोन्ही गोष्टी तिने इतक्या जोपासल्या होत्या की त्या पद्धतीने, म्हणजे जरी ह्या घटनेमुळे ती लोकांना माहिती जरी झाली असली तरीसुद्धा तिचे जे सगळे सहकर्मचारी होते त्यांच्याकडून जे मी तिच्याबद्दल ऐकलं ते इतकं भारावण्यासारखं होतं. किंबहुना ती त्या पद्धतीची व्यक्ती होती. भूमिकेबद्दल सांगायचं तर मी खूप दिवसांनंतर ते नाटक करायला घेतलं होतं आणि विनय आपटे नावाच्या एका माणसाच्या विश्वासावरती मी हे नाटक करायला घेतलं होतं. कारण संहिता वाचल्यानंतर मी थोडीशी मला दडपण आलं होतं ती भूमिका करायची, कारण फार मोठ्या लांबीची आणि फार वेगवेगळे पैलू असलेली ही भूमिका होती. पण मला पूर्णपणे खात्री होती की विनय काकांनी जर माझा विचार केला असेल तर माझ्यात काही गुण आहेत म्हणून नव्हे, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची पारख आहे आणि त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीकडे बघायचा, आणि त्याला जर विश्वास वाटतोय तर नक्की माझ्यात काहीतरी असेल, अशा पद्धतीने मी ते काम करायला घेतलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. एका लढ्याचा वेदनादायी अंत होणं ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या निर्मला सावंत प्रभावळकर यांनी दिली आहे. अरुणा शानबाग ज्या केएममध्ये नर्सची नोकरी करत होत्या, अतिशय यंग वयामध्ये, आणि जवळजवळ त्यांचं लग्नसुद्धा ठरलं होतं, आणि अशा वयामध्ये त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला किंवा जे काही घटना झाली, प्रयत्न करण्यात आला, आणि त्याच्यामध्ये त्या लगेच ट्रॉमामध्ये गेल्या, सिव्हिअर ट्रॉमामधून त्या शॉक कंडिशनमध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर त्या बेशुद्ध होऊन निरंतर कोमामध्ये राहिल्या. केवळ त्यांचा श्वास चालत होता, जीवित होत्या आणि काही हालचाली त्या करत होत्या आणि रिस्पॉन्स देत होत्या. पण अत्यंत करुणामय अशा प्रकारची घटना घडली, आणि अशा प्रकारे जी एक नवविवाहित होणारी मुलगी जी आज या 42 वर्ष आणि त्यानंतर 42 वर्ष कोमामध्ये जाऊन अशा प्रकारचा तिचा मृत्यू झाला, ह्याच्यापेक्षा मला सगळं शोकांतिका दुसरी कुठली असू शकत नाही. तर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अरुणा शानबाग यांच्या निधनावर काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. This is once again has proved that women to get justice, women will have to sacrifice their life and body in this country, and I don't know how many Arunas will be there in this country in spite of having numerous legislations for the prevention of such crimes, for the protection and safety of women, for the equal status of women, but still women had to sacrifice their life fighting for justice. 42 साल के बाद अरुणा शानबाग की मृत्यु हो गई. 42 साल तक वे वेंटिलेटर पे रखी हुई थी. उनका जो पूरा समूह नर्सों का था, उनकी इतनी ज़बरदस्त सेवा की, एक बेड सोर 42 साल में उनको नहीं आने दिया. 42 साल का कोमा अरुणा शानबाग का प्रतीक बना रहा कि औरतों के साथ कितने
खतरे हैं, उनके साथ बलात्कार हुआ और घटिया ढंग से उनको बांधा गया और वो जब पाई गई तब तक कोमा में चल चुकी थी। ये ज़रूर है कि यहाँ न्याय की परिभाषा अरुणा के लिए एकदम बदल जाती है, क्योंकि अरुणा कभी चेत नहीं सकी, अरुणा कभी इस जीवन में वापस लौट नहीं सकी। अरुणा शानबाग यांच्या आयुष्यावर आजपर्यंत नाटक, सिरियल निघाली आहे, तर आता अरुणा शानबाग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही येणार आहे। अजय पाटील हे अरुणा शानबाग यांच्या जीवनावर चित्रपट बनवतात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी। अरुणा शानबाग यांच्या जीवनावर, यांच्या घटनेवर चित्रपट करण्याचं काम अजय पाटील करतायत। ते या ठिकाणी पार्थिवाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत, ते आपल्या समोर आहेत। आज त्यांचं दुःखद निधन झालंय। या साऱ्या त्यांच्या घटनाक्रमावर आपण चित्रपट करत आहात। तो किती दिवस झाले सुरू आहे या साऱ्या गोष्टीवर काम, आणि मुळात यामागची संकल्पना काय आहे? मुळात आता अरुणा यांचं जे निधन झालेलं आहे ते अत्यंत दुःखद असं निधन आहे। कारण अरुणांच्या या विषयाच्या संदर्भामध्ये मी गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय निगडीत आहे। अरुणांवरती झालेला जो काही हल्ला असेल, अरुणांवरती झालेला जो काही प्रसंग असेल, तो प्रसंग, त्याच्यानंतर गेल्या 42 वर्षांपासून या हॉस्पिटलमधल्या नर्सेसने त्यांची घेतलेली काळजी, या सगळ्यांचा मी गेल्या 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे। आणि गेल्या 4-5 दिवसापासून ज्या पेपरमध्ये बातम्या येत होत्या त्या त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं, त्या निमोनिया झालेला आहे। आत्तापर्यंत त्यांना निमोनिया माझ्या माहितीनुसार 2-3 वेळा होऊन गेलेला होता, पण तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी अतिशय कणखरपणे त्या आजारांना तोंड दिलेलं होतं। हा जो चित्रपट बनवण्याचा जो विषय सुरू झाला, तो ज्यावेळी त्यांचं वय वर्ष 64 झालं, त्यावेळी त्या नर्सेसने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि ती बातमी एका पेपरमध्ये छापून आलेली होती। तो एक छोटासा स्पार्क माझ्या डोक्यामध्ये झाला आणि वाटलं की आपण एक चांगला चित्रपट या विषयावरती बनवू शकतो, आणि तिथून मी चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली। हा चित्रपट बनवताना माझ्या डोळ्यासमोर एकच मुद्दा होता की जगामध्ये अशी एखादी घटना असेल की ज्या ठिकाणी 42 वर्षापासून तिथल्या नर्सेस लोकांनी, तिथल्या डॉक्टर्स लोकांनी एखाद्या पेशंटची इतक्या सेवाभावी वृत्तीने काळजी घेतली असेल। एक माणुसकीचं दर्शन जगाला दाखवावं, यासाठी हा अरुणा 67 नावाचा चित्रपट बनवण्याचं मी निश्चित केलं होतं। व्हिडिओने संदेश बाईकरचा सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। कथा अरुणाची या कार्यक्रमात इथेच थांबूयात। पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।